नमस्कार मंडळी, मी यश जाधव. आजचा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना कापड व्यवसाय सुरू करायचा आहे. पण मित्रांनो, त्यांना सुरुवातीला हे प्रश्न पडतात, माल कुठून घ्यायचं आणि सुरुवातीला खर्च किती येतो. तर मित्रांनो, आज आपण माझ्या अनुभवातून याच मुद्द्यांवरती बोलणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सर्वात आधी मुद्दा आपण बघूयात, माल कुठून घ्यायचा. सर्वात मोठी चूक म्हणजे काय मित्रांनो, नवीन लोक काय करतात, सुरुवातीला भरपूर माल भरतात. पण मित्रांनो, खरी गोष्ट काय, सुरुवातीला कमी माल भरा पण चांगला माल भरा. आता मुद्दा येतो मित्रांनो, माल कुठून घ्यायचा. मित्रांनो, तुम्हाला माल होलसेलनी पाहिजे असेल तर मुंबई, दिल्ली, सुरत, वडाला, गांधीनगर अशा मोठमोठ्या ठिकाणी तुम्हाला होलसेलनी चांगला माल मिळू शकतो. डायरेक्ट मॅन्युफॅक्चर. मित्रांनो, जर तुम्ही सुरुवातीला तुमचा सेल चांगला असेल तर तुम्ही डायरेक्ट फॅक्टरीतून माल घेऊ शकता. त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो, तुमचा नफा सुद्धा वाढेल. आणि दुसरी गोष्ट येते मित्रांनो, एजंट. तुम्ही जर एजंटद्वारे माल घेत असाल तर ते सुरुवातीला चांगलं आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही एजंटवरती अवलंबून राहू नका, कारण की एजंटचा कमिशन तुमचा नफा कमी करू शकतो. आता आपण बघूयात दुसरा मुद्दा, ते म्हणजे किती खर्च येतो. खूप जण प्रश्न विचारतात किती खर्च येतो, पण सगळ्यांसाठी एकच उत्तर, ते म्हणजे मित्रांनो, तुमचं दुकान ठरवतं की तुम्ही किती मोठं दुकान करताय. मित्रांनो, साधारण खर्च किती येतो, 50,000 ते 2 लाख. त्याच्यामध्ये काय काय येतं, तुमच्या दुकानाचं भाडं, पिशव्या, बोर्ड आणि इत्यादी गोष्टी. पण मित्रांनो, माझा सल्ला घ्याल तर तुम्ही हे करा, तुम्ही दुकानाला खर्च करण्यापेक्षा तुम्ही चांगल्या मालावरती पैसे खर्च करा, कारण की ग्राहक हा दुकान बघून येत नाही तर तो चांगला माल बघून परत येत असतो. आता आपण बघूयात मित्रांनो तिसरा मुद्दा, ते म्हणजे या 5 टिप्स. मित्रांनो, ग्राहकाला ट्रेंडिंग माल द्या, दुकानात एकाच डिझाईन पेक्षा जास्त माल ठेवू नका. तिसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो, ग्राहकाचा बजेट समजून घ्या. चौथा मुद्दा म्हणजे मित्रांनो, सॅम्पल तपासल्याशिवाय मोठी ऑर्डर देऊ नका. आणि 5वा विषय मित्रांनो म्हणजे नफा कमी ठेवून ग्राहकाचा विश्वास जिंका. तर हे होते मित्रांनो व्यवसायाबद्दल काही मुद्दे. जर तुम्हाला अजून काही मुद्द्यांमध्ये प्रश्न विचारायचे असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. मित्रांनो, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला कोणी जर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.